जमा करायला सुरुवात झालेली आहे। अटारी बॉर्डर जवळ आता सध्या गव्हाचे ट्रक उभे आहेत। युद्धजन्य परिस्थितीमध्ये धान्य साठा कमी पडू नये यासाठी म्हणून आधीच खबरदारी घेतली जाते। पाकिस्तानमधल्या दहशतवादी तळावरती एअर स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानकडून भारतामधल्या महत्त्वाच्या शहरांना लक्ष्य केलं जातं। विशेषतः पाकिस्तानपासून जवळ असणाऱ्या पंजाबपासून महत्त्वाच्या शहरांवरती खरं तर पाकिस्तानकडून कालपासून ड्रोन अटॅक जो आहे तो करण्याचा प्रयत्न केला जातोय। मात्र युद्धाची परिस्थिती जर उद्भवली तर धान्य साठा जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती असावा, त्यासाठी आपण पाहतोय की पंजाब सरकारनं गव्हाचा साठा जो आहे तो गोदामामध्ये आता जमा करायला सुरुवात केली आहे। गेल्या 3 दिवसांपासून सरकारी धान्याच्या गाड्या ज्या आहेत आपण पाहतोय की अटारी बॉर्डर पासून इथूनच एक शासकीय गोदाम आहे, त्या गोदामामध्ये गव्हाचा साठा जो आहे तो आता करायला सुरुवात झालेली आहे। आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणावरती रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला गव्हाच्या गाड्या ज्या आहेत आपल्याला पाहायला मिळतात। हा शासकीय गहू जो आहे तो खरं तर सीमेलगतच्या गावांना रेशनच्या माध्यमातून पुरवला जातो आणि त्याच्यासाठीची तयारी म्हणून आपण पाहतोय की सरकारनं आधीच हे सगळ्या धान्याचा पुरवठा जो आहे तो करून ठेवलेला आहे। भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये खरं तर तणाव जो आहे तो दिवसेंदिवस वाढतोय, त्यामुळे दोन देशांमध्ये युद्ध जे आहे ते सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आंतरराष्ट्रीय स्तरावरती खरं तर समन्वयाची भूमिका जी आहे ती मांडली जाते। मात्र सध्या आपण पाहतोय की युद्धासारखी जर परिस्थिती उद्भवली तर गोदामांमध्ये धान्य साठा जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध असावा, त्याच्यासाठीची तयारी म्हणून आपण पाहतोय की पंजाब सरकारनं या गाड्या ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावरती आणलेल्या आहेत।